आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जी काही सोडत जाहीर करण्यात आली होती 4186 घरांसाठीची, त्या सोडतीचा निकाल आता काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आपण पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत वृत्त पोहोचवलेलं असेल की जी काही म्हाडाची लॉटरी होणार होती ती आता आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. अर्थातच जी परवानगी निवडणूक आयोगाकडून मिळणं अपेक्षित होतं ती परवानगी मिळालेली नाही. मग आता मित्रांनो प्रश्न हा उपस्थित होतो की जी काही लॉटरी 11 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झाली होती, म्हणजे साधारण 4 महिन्यापूर्वी जी लॉटरी जाहीर झाली होती, तिचा निकाल अद्यापही जाहीर न झाल्याने अनेक अर्जदार हे नाराज आहेत. वेगवेगळ्या स्तरातून म्हाडावरती टीका केली जाते आणि त्याशिवाय अर्जदारांनी नाहक आर्थिक भूर्दंड का सहन करायचा असा एक खूप मोठा विषय समोर आलेला आहे. त्याशिवाय आतापर्यंत जर इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या सोडती ह्या अनेकदा डिले झालेल्या आहेत. मग नेमकं अशा प्रकारे डिले झाल्यामुळे काय अर्जदारांचं नुकसान होऊ शकतं, याच्यावरती म्हाडाने काय तोडगा काढणं अपेक्षित आहे हे सगळं आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता तुम्ही मजेत ना हे विचारायचं या व्हिडिओमध्ये मला अजिबात अधिकार नाही मित्रांनो, कारण आता जो काही व्हिडिओ बघतायत, जे कोणी व्हिडिओ बघतायत त्याच्यापैकी एकही अर्जदार मजेत असेल असं मला तरी सध्या वाटत नाही, फक्त म्हाडाच्या बाबतीत विचार केला तर. पण आता जे काही लॉटरी आपण पाहिले की काही दिवसापूर्वी म्हणजे आठवडाभरापर्यंत आलं होतं की म्हाडाने निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे, पत्रामध्ये विनंती केलेली आहे की आम्हाला ही लॉटरी काढण्यासाठी परवानगी द्यावी आणि निवडणूक आयोग सुद्धा सकारात्मक असल्याची बातमी सुद्धा आपण पाहिलेली आहे. आणि त्याच बातमीच्या अनुषंगाने वेगवेगळी आपण माहिती पाहिली होती की आता लवकरच याची तारीख जाहीर होईल आणि आमचं सुद्धा लक्ष तारखेकडे लागलेलं होतं. परंतु 2 दिवसापूर्वीच याच्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे की निवडणूक आयोगाने परवानगी नाकारलेली आहे. हा राजकीय कार्यक्रम होऊ नये, राजकीय पटलावरती याचे प्रतिसाद उमटू नये, निवडणुकीवरती या किंवा आचारसंहितेवरती याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ही लॉटरी या निवडणुकीच्या काळामध्ये, या आचारसंहितेच्या काळामध्ये काढण्यास आयोगानं परवानगी दिलेली नाही. मग आता मित्रांनो ही लॉटरी कधी होणार आहे, तर जी काही बातमी त्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे त्या बातमीच्या अनुषंगाने मी विचार केला तर ही सोडत फेब्रुवारीमध्ये कुठेतरी, फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल असं कुठेतरी बोललं जात आहे. अद्यापही म्हाडाकडून याच्या संदर्भात अधिकृत असे जे काही अपडेट आहेत ते अद्यापही देण्यात आलेले नाहीत. म्हणजे तारखेसंदर्भात कुठलंच अपडेट म्हाडाच्या वेबसाईटला किंवा इतर सोशल मीडिया माध्यमाला किंवा त्यांच्या फेसबुक पेजवरती दिलेलं नाही. मग आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की म्हाडाच्या लॉटरीज डिले का होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की का डिले होत आहेत, त्याच्यामध्ये कारण काय आहेत, मग त्याच्यावरती म्हाडाने काय उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून अर्जदार नाराज होणार नाहीत. पहिल्या मित्रांनो जी काही आता पुणे मंडळाचं आपण उदाहरण घेऊया की पुणे मंडळाची जी काही लॉटरी आहे त्या लॉटरीला 2,15,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत. 2,15,000 अर्ज. आता तुम्ही जर विचार केला की 2,15,000 अर्ज प्राप्त झाले याचा अर्थ की खूप मोठा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. पण ज्या विश्वासाने, ज्या अपेक्षेने लोकांनी हा प्रतिसाद दिला त्याच अपेक्षेने त्यांना कुठेतरी आता नाराज होताना, म्हणजे त्यांना कुठेतरी आता नाराज व्हावंसं लागत आहे. तर महत्वाचं आता पहिला प्रश्न मित्रांनो की म्हाडाच्या लॉटरीला डिले का केलं जाते किंवा मुदतवाढ का दिली जाते. पहिलं कारण लोकांचा कमी प्रतिसाद. दुसरं कारण आवश्यक कागदपत्रे वेळेवर अपलोड न होणे किंवा अप्रूव्ह न होणे. तिसरं अनेकदा जे काही टेक्निकल इश्यू असतात, जे काही टेक्निकल बाबी ऐन वेळेला उद्भवतात त्याच्यामुळे अनेक जण या सोडतीपासून वंचित राहतील आणि ते राहू नये यासाठी सुद्धा सोडत अनेकदा डिले केली जाते किंवा त्याला मुदतवाढ दिली जाते, ते सुद्धा अर्जदारांच्या विनंतीवरून. मग आतापर्यंत इतिहास पाहिला मित्रांनो तर आतापर्यंत म्हणजे मागील 3 वर्षापासून 2023, 24, 25 पर्यंत आपण बघितलं तर आतापर्यंत ज्या काही सोडतीच्या तारखा होत्या ती 23 पासून आतापर्यंत कोकण मंडळ घ्या, पुणे मंडळ घ्या, नाशिक मंडळ घ्या, छत्रपती संभाजीनगर घ्या किंवा मुंबई मंडळ घ्या, ठरलेल्या दिवशी ती सोडत जाहीर झालेली नाही. जर तुम्ही पूर्वीचा जर इतिहास पाहाल मित्रांनो 2015च्या अगोदरचा किंवा 13च्या अगोदरचा तर त्यावेळेस ही जाहिरात जानेवारीमध्ये प्रसिद्ध होत होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत ऑफलाईन मध्ये अर्ज घेतले जात होते आणि त्याच्यानंतर मे 31 मे दरवर्षीची तारीख असायची. म्हणजे दरवर्षी 31 मेला म्हाडाची लॉटरी असायची, म्हणजे ती असायचीच. 31 मेलाच निकाल लागायचा. त्यासाठी जो मी स्वतः अनुभवला, मी स्वतः पाहिलेला आहे. मग 31 मेची अनेक जण दरवर्षी वाट बघत होते मित्रांनो की माझा नंबर लागणार आहे का.
म्हणजे तुम्ही 2009ची लॉटरी बघा, 10ची बघा, 11ची बघा, 12ची बघा, अशा वेळेस ते सगळं पाळलं जात होतं. मग ऑनलाईन आल्याच्या नंतर मित्रांनो हे सगळं कुठेतरी शेड्यूल बिघडलं आणि ऑनलाईन जेव्हापासून सुरू झालं 11-12च्या नंतर किंवा 13 पासून, तेव्हा मात्र बरेच हे तारखामध्ये बदल झालेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचं पुण्याच्या लॉटरीत बोलायचं झालं तर पहिला जो काही क्लॉज होता की अर्जदाराचा प्रतिसाद कमी असल्यामुळे लॉटरी डिले केली जाऊ शकते, पण इथे असं अजिबात नव्हतं. पुणे लॉटरीसाठी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. पुणे लॉटरीसाठी खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तरी सुद्धा या लॉटरीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता कारण हे सांगितलं होतं की मित्रांनो कागदपत्रे वेळेवर अप्रूव्ह होत नाहीये, त्या कागदपत्राचे टेक्निकल काहीतरी इश्यू होत आहेत, हे आपल्याला कारण त्यावेळी सांगितली होती. तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद पाहता ही सोडत जास्त डिले न करता त्याच वेळेस घेतली असती तर आता सगळा निकाल लागला असता. दुसरा आहे की टेक्निकल इश्यू असतील किंवा डॉक्युमेंट्स जे काही अपलोड केल्यानंतर अप्रूव्ह होणं गरजेचं असते, त्याच्यामध्ये सुद्धा काही टेक्निकल अपडेट्स म्हाडाने करणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती जर एखादे डॉक्युमेंट्स अपलोड करतो तर त्याला 24 तासाचा जर कालावधी असेल तर 24 तासाच्या आत ते अप्रूव्ह व्हायलाच पाहिजे. अन्यथा जर ते 24 तास दिले असतील आणि जर 48 तास लागत असतील, 3 दिवस लागत असतील, तर इथे आपण ते सिस्टमचं फेल्युअर आहे असं आपण ठामपणे सांगू शकतो. याच्यामध्ये सुद्धा म्हाडाने अपडेशन करणं गरजेचं आहे. आता ही सगळी कामं मित्रांनो म्हाडाकडे नाही आहेत. ऑनलाईनचे जे काही टेक्निकल कामं आहेत सगळ्या खाजगी कंपनीकडे दिले आहेत आणि मग त्या कंपनीने सुद्धा ते तेवढ्या जबाबदारीने ते काम करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग तुम्हाला असा अंदाज असेल की आपल्याला किती लाख कर्ज येतील, 1 लाख येतील, 2 लाख येतील, त्या अर्जदाराच्या संख्येनं तुम्ही त्या सिस्टममध्ये अपडेशन सुद्धा करणं महत्वाचं ठरतं, जेणेकरून या लॉटरीला मुदतवाढ देण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून हे टेक्निकल बाबी बघितल्या किंवा प्रतिसाद बाबी बघितल्या तर म्हाडाच्या सोडतीनं अनेकदा मुदतवाढ दिली जाते. आता यावेळेस पुण्याच्या बाबतीत काय झालं तर या पुण्याच्या लॉटरीला 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. पण पहिल्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर दुसऱ्या मुदतवाढीपर्यंत ऑनलाईन अर्ज करून ते क्लोज करणं गरजेचं होतं, कारण लोकांचं कंटिन्यू चालू राहतं. वर्षभर कागदपत्रे काढणे, माझे डॉक्युमेंट्स बाकी आहे. आता विशेषतः जर मला सांगायचं झालं ज्यांना म्हाडामध्ये फॉर्म भरायचा असेल अशा लोकांचं जेव्हा म्हाडाची लॉटरी येते आणि जेव्हा तारीख जवळ येते तेव्हा ते ऑनलाईन अप्लिकेशन करायला धावपळ करतात. ऑनलाईन अर्ज काढा किंवा डोमिसाईल काढायचे, कास्ट काढायचे, हे काढायचे, त्यावेळेस ते धावपळ करतात. तुम्हाला माहिती आहे ना की मला 2026च्या लॉटरीत सहभागी व्हायचं आहे आणि त्यासाठी मला डोमिसाईल लागणार आहे, कास्ट लागणार आहे, इन्कम लागणार आहे, तर ते मी अगोदरच काढून ठेवायला पाहिजे. ऐन वेळेवर ते होणार नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की बाकी लोकांचे अर्ज सुद्धा असे लटकत राहतात. त्याच्यामुळे अर्जदारांनी सुद्धा जेव्हा लॉटरीच्या अगोदर आपली सगळी तयारी असणं आवश्यक असते. म्हणून इथे आता म्हाडाने जरी याला डिले केलं असलं आणि ही जरी लॉटरी आता पुढे गेली असली, आता बोललं जातं की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल, त्याशिवाय नवीन लॉटरी सुद्धा लवकर जाहीर केल्या जाणार असल्याचे कुठेतरी म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. मग त्याच्यामुळे दोन्ही बाजूने म्हाडाला सगळ्या गोष्टी साध्य करणं शक्य होत नाही. आता आपण हा विचार करूया म्हाडाच्या दृष्टीने. आता तुम्ही असं नका म्हणू की मी म्हाडाचे एजंट आहे किंवा म्हाडाची बाजू घेतो, असं अजिबात नाही. पण ठीक आहे, म्हाडा शासकीय संस्था आहे, कामाचा लोड आहे, सध्या इलेक्शनची कामं आहेत, ठीक आहे, किंवा डिले झाल्यामुळे काही टेक्निकल इश्यू असेल, काहीतरी असेल, खूप अडचणी असू शकतात, जसे आपल्याला अडचणी असतात म्हाडाला सुद्धा अडचणी असतातच आणि ते आपण मान्यच करायला पाहिजे. पण जर समजा म्हाडाने एखादी तारीख ठरवली की आम्ही या दिवशी सोडत काढणार आहोत आणि जर ती मुदत ते पाळू शकले नसतील आणि जर पुन्हा ती 1 महिना 2 महिने जर ती लॉटरी डिले झाली असेल तर अशा वेळेस 2 महिन्याचं ज्यांनी त्या तारखेच्या अगोदर पेमेंट केलेलं आहे, त्याच्या अगोदर पेमेंट केलेलं आहे, त्याच्याच पटीने पुढील 2 महिन्याचं व्याज त्यांनी जमा केलेल्या रकमेवरती द्यावं. ते सुद्धा म्हाडा ज्या रेटनी किंवा जिले पेमेंट चार्जेस लावते त्याच रेटने त्यांनी विजेत्यांना सुद्धा चार्ज द्यायला पाहिजे, विजेत्यांना सुद्धा व्याज दर द्यायला पाहिजे. इथे काय होईल, अनेकांनी दागिने गहाण ठेवलेले आहेत, अनेकांनी दागिने विकलेले आहेत, अनेकांनी मित्राकडून नातेवाईकाकडून पैसे काढलेले आहेत, अनेकांनी अक्षरशः क्रेडिट कार्डवरून. आता जे काही म्हाडाचे पुणे लॉटरी मित्रांनो त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे 25 ते 30% लोक असे आहेत की त्यांनी क्रेडिट कार्डने पेमेंट केलेलं आहे, क्रेडिट कार्डने पेमेंट केलेलं आहे आणि ते सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच. मग आता जर काही हुशार लोक शेवटी करतात, पण काही लोकांना माहित नसतं नेमकं पुढे काय होणार आहे, मग अशी लोक खोळंबून राहतात. मग आता त्यांचं त्या क्रेडिट कार्डचं व्याज आहे, क्रेडिट कार्डचे EMI आहे, त्याचे हप्ते आहेत, ते भरणं जिकरीचं ठरतं. म्हणजे माझी काहीही चूक नसताना मला अशा प्रकारे जर मला मनस्ताप होत असेल तर मी पुन्हा म्हाडाच्या लॉटरीत का भाग घेऊ, अशी अनेकांची मनस्थिती होऊ शकते. आणि म्हणून इथे म्हाडाने विचार करावा की जर अशा वेळेस जर म्हाडाची चुकी असेल, टेक्निकल चुकी असेल, काहीतरी असेल इश्यू, आपण ते समजू शकतो. अशा वेळेस अर्जदारांना नाहक भुर्दंड पडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हाडाला ते खूप सोपं आहे मित्रांनो, खूप सोपं आहे. म्हणजे आता आपण पाहतो की कमेंट्स येत आहे की
की म्हाडाला व्याज कमवायचं आहे, म्हाडाला पैसे कमवायचे आहेत म्हणून मुदतवाढ दिली जाते. मग अशा वेळेस म्हाडा काय करू शकते की आम्ही ते डेडलाईन पाळू शकलो नाही, मग पुढे मला 1 महिना उशीर होणार आहे, तर 1 महिन्याचा आम्ही त्या तुमच्या रकमेवरती त्या अर्जदारानुसार आम्ही कॅल्क्युलेशन करून तुमचं व्याज देऊ, असं काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून जे हप्ते लोक भरतायत. आता मला सांगा, क्रेडिट कार्डचे बरेच लोकांचे हप्ते आहेत, 15-15, 20-20 हप्ते आता कटतायत, कापतायत. मला अनेकांनी सांगितलं की सर माझे हप्ते सुरू आहेत आणि आम्ही मिनिमम अमाऊंट पण किती भरावी, काय काय करावं हे त्यांना समजत नाही. काही ते हे सांगितलं की सर आम्हाला ते म्हाडाकडे भरलेले पैसे परत पाहिजे, आम्हाला लॉटरीत सहभागी व्हायचं नाहीये, असंही काही सांगितलेलं आहे. पण इथे मात्र आता टेक्निकल इश्यू आहे की आपल्याला ते म्हाडा डायरेक्ट पैसे जमा करू शकणार नाही. हा, तिथे एक म्हाडाने ऑप्शन द्यायला पाहिजे. जर समजा एखादी लॉटरी डिले होत असेल, डिले झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करणार आहात का, आता ते ऑप्शन द्यायला पाहिजे. नाही केलं तर त्या डिलेची डेट आहे ती जर डेट पोस्टपोन होत असेल त्या डेटलाच त्यांचे पैसे त्या अर्जदाराच्या अकाउंटला जायला पाहिजे, अशी कुठेतरी व्यवस्था करायला पाहिजे, जेणेकरून अर्जदारांना नाहक भूर्दंड पडणार नाही. आणि ही बाब मित्रांनो म्हाडाच्या बाबतीत खूप महत्वाची आहे, कारण आता म्हाडावर अनेकांचा विश्वास आहे, आजही विश्वास आहे की म्हाडा ही खरंच सर्वसामान्य घरी देणारी संस्था आहे, कमी दरामध्ये घरी देणारी संस्था आहे. पण हा विश्वास तडीच जाऊ नये यासाठी म्हाडाने सुद्धा काही नियमात बदल करणं आवश्यक आहे. आपण पाहतो मित्रांनो, जर तुम्हाला घराचे 25% रक्कम भरायला जर तुम्हाला 5 दिवस उशीर झाला, 5 दिवस जरी उशीर झाला तर त्या 5 दिवसावरती म्हाडा व्याज लावतं, लक्षात घ्या. तुम्हाला 1 दिवस जरी उशीर झाला तरी एका दिवसाचं सुद्धा म्हाडा व्याज घेतं. आणि म्हणून जर ते म्हाडा जर व्याज घेत असेल तर त्या अर्थी अर्जदाराला सुद्धा व्याज द्यावं, असे माझी वैयक्तिक भूमिका आहे मित्रांनो, जी मी माझ्या कमेंटच्या दृष्टीने किंवा कमेंटच्या अनुषंगाने सांगत आहे की अनेकांनी तसे कमेंट्स केले की सर म्हाडाने पण आम्हाला व्याज द्यायला पाहिजे, आणि म्हणून ही भावना सुद्धा म्हाडापर्यंत पोहोचावी, हा या मागचा आमचा उद्देश आहे मित्रांनो. म्हणून कुठेतरी यापुढे सुद्धा म्हाडाने जाहिरात करताना ठरवावं, काही थोडे नियमात काही थोडेफार बदल केले तर नक्कीच अर्जदारांना दिलासा मिळू शकतो. आता हेच पाहणं महत्वाचं आहे की सध्या आचारसंहिता संपल्यानंतर ही लॉटरी काढली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे, आणि आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच काढली जाणार नाही. धामधूम असेल, सगळं सरकार बनवणं किंवा त्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंट बनवणं याच्यामध्ये आठवडाभर जाऊ शकतो. म्हणजे ही लॉटरी थोडीफार म्हणजे जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. आमचंही लक्ष लॉटरीकडे लागलेलं आहे मित्रांनो. एवढंच आहे की अर्जदारांना सुद्धा आव्हान आहे की प्लीज त्यांनी अजून थोडासा संयम राखावा. आम्हाला माहिती आहे ही पूर्णपणे म्हाडाची चुकी आहे, म्हाडाचे म्हणजे जे काही त्यांचं म्हणजे याची जाणीव आहे मित्रांनो की म्हाडाची चुकी आहे, आणि म्हाडाकडून सुद्धा अनेकदा चुका होत असतात. आम्ही त्या चुकीवरती सुद्धा आम्ही नक्कीच आवाज करत असतो, आणि म्हणून येणाऱ्या लॉटरीच्या संदर्भात जे काही अपडेट आम्हाला मिळतील ते नक्की सगळे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.